नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आनंदी किचनमध्ये आहे. तिला आता जे काही पृथ्वी म्हणलेलं आहे त्याचं खरंच खूप आता टेन्शन आलेलं असतं. कारण आता पृथ्वीने आपल्यावर सगळ्यात जास्त विश्वास या घरात ठेवलेला आहे आणि तरीसुद्धा मग आता पृथ्वीला हे जर सत्य माहिती झालं तर मात्र काय करायचं म्हणून आनंदजी खूपच घाबरलेली असते. आणि तेवढ्यात आता पृथ्वी बाहेर गेल्यानंतर छायाताई तेथे येतात. छायाताई म्हणतात की काय झालं आनंदीताई, छोटे मालक इथे काय करत होते आणि ते तुम्हाला काय म्हटलेस? थांबा, मी लगेच आता मोठ्या मालक साहेबांना घेऊन येते. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा, अहो नका छायाताई, आणि हे बघा मालक साहेबांना तुम्ही बोलू नका, कारण छोटे मालक साहेब जे काही बोललेत ते सगळं बरोबर आहे आणि 100% ते खरं बोललेले आहेत. त्यामुळे मला आता जाणीव झालेली आहे की या घरातील सगळ्यात मोठी गुन्हेगार मी आहे. म्हणून आनंदीला फारच वाईट वाटत असतं. डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि छायाताई आता आनंदीची ही आता अगदी अशी जी अवस्था आहे ती नाही बघू शकत. त्यांना आता आनंदीची कीव येते. आनंदी स्वतःला जेव्हा गुन्हेगार म्हणते, छायाताई विचारतात की काय झालं आनंदीताई, गुन्हेगार म्हणजे नक्की काय आणि काय केलं बरं तुम्ही असं म्हणून तुम्ही स्वतःला गुन्हेगार म्हणून घेता, असं का बोलतात तुम्ही? तेव्हा आनंदी रडतच म्हणते, आजचं मरण मी उद्यावर ढकललेलं आहे. इतक्या दिवस मी मुलांशी खोटं बोलत राहिले, त्यांचं मन जिंकण्यासाठी मी त्यांच्यासमोर मोलकरीण बनून गेले. आज मात्र त्यांनी माझ्याशी मैत्रीचं नातं जोडलं. त्यांच्यापेक्षा म्हणजे स्वतःपेक्षा ते माझ्यावर जास्त विश्वास ठेवतात. पण हे बघा छायाताई, आमच्या नात्याचा पायाच मात्र खोट्या नात्यावर उभा आहे. आणि छायाताई तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणतात की हे बघा, खोटं जर कोणाचं चांगलं होण्यासाठी बोललं जात असेल तर ते खोटं नसतं. तुम्ही हे घर सावरण्यासाठी बोललात. तेव्हा आनंदी म्हणते की खोटं ते खोटंच असतं. त्यांना असं वाटतं की मी त्यांची मैत्रीण म्हणून त्यांना मदत करते, पण एक आई म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि खरंच मी मुलांना माझी मुलं मानलेली आहेत. आणि ज्या दिवशी पृथ्वीला हे सत्य समजेल की मी त्यांची मोलकरीण नाही तर त्यांच्या मालक साहेबांची पत्नी म्हणून या घरात मी पाऊल ठेवलेलं आहे, आणि त्या दिवशी मात्र त्याचा या जगावरचा विश्वास उडेल. आणि हे बघा छायाताई, खरंच मुलांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकलेला आहे आणि तो आत्ताच मला असे म्हणाले की आनंदी, तू मात्र कधी माझा हा विश्वास तोडू नकोस. आणि त्यातील हे जे काही शब्द आहेत ते खरंच मला मात्र आतल्या आत तोडून टाकतात आणि स्वतःची खरंच मला इतकी लाज वाटते. ज्या दिवशी त्यांच्यासमोर हे सत्य येईल त्या दिवशी मात्र खरंच एक उद्ध्वस्त होतील ते. खरंच मला वाईट वाटतं आणि या सगळ्याची खरंच मी छायाताई कल्पना सुद्धा करू शकत नाही. आता छायाताईंना सुद्धा खूप अगदी वाईट वाटत असतं. छायाताई म्हणतात की यापुढे तुम्ही काय करणार आहात? त्यावरती आनंदी म्हणते की खरंच मला नाही कळत की मी आता नक्की काय करू आणि खरंच ह्या गोष्टी कशा आहेत. म्हणून आनंदीला आता खूप अगदी टेन्शन आलेलं असतं आणि ती रडत आहे. त्यानंतर आता इकडे युगंधर रूममध्ये आहेत आणि तेथे शिल्पा येते. शिल्पा म्हणते की अरे युगंधर, अरे हे बघ ना, आपल्या घरामध्ये मात्र आज आनंदाची लाट आलेली आहे. बघ ना, काल पृथ्वीचा इव्हेंट मात्र अगदी थाटामाटात साजरा झालेला आहे. इंटरनॅशनल अवॉर्ड जे फंक्शनचं इन्व्हिट आलेलं आहे. अरे जी काही तू डिझाईन पाठवली होती त्याच्यासाठी मात्र तुला ग्लोबल अवॉर्ड देणार आहे आणि ही गोष्ट आपल्या कंपनीसाठी आणि निंबाळकर कुटुंबासाठी खरंच किती अभिमानाची आहे. आणि जी काही इन्व्हिटेशनची आता ते कार्ड आहे तर ते आता शिल्पा वाचायला घेते, परंतु अजूनपर्यंत युगंधर काहीच बोलत नसतो, एकदम शांत आहे. शिल्पा वाचायला सुरुवात करते आणि तेवढ्यात तिचं लक्ष आता युगंधरकडे जातं. युगंधर आता खाली बघतो आणि तिच्याकडे सुद्धा बघतो. म्हणजे आता ह्या फंक्शनला आनंदीला सुद्धा असं शिल्पाच्या लक्षात येते आणि ती लगेच म्हणते की म्हणजे या फंक्शनसाठी इन्व्हिटेशन आनंदीला सुद्धा म्हणजे आता जोडीने बोलवलेलं असतं. म्हणून मात्र आता युगंधर काहीच बोलत नाही. तर शिल्पा म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस, तू एकटाच जा. आपण मीडियासमोर असं सांगायचं की तिला बरं वाटत नाही त्यामुळे ती नाही येऊ शकत. आणि हे बघ, अरे काळजी करण्यासारखं काही नाही. म्हणून लगेच ती कपाट उघडते आणि ज्या ट्रॉफी त्याला मिळालेल्या आहे तर त्या काढून दाखवते. हे बघ, आतापर्यंत तुला भारताच्या कानाकोपऱ्यापासून आता हे अवॉर्ड मिळालेलं आहे आणि पहिल्यांदा आता मात्र तुला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. आणि बघ ना, अरे हा क्षण आपल्या कुटुंबासाठी किती आनंदाचा क्षण आहे. किंवा युगंधर काहीच बोलत नसतो, परंतु आता तो ऐकतो आणि म्हणतो की हे बघ ताई, या अवॉर्ड फंक्शनला मला नाही जायचं. ते ऐकून आता शिल्पाला फार मोठा धक्का बसतो. शिल्पा विचारते की का आणि का असं बोलतोस? अरे दादा, तू काय बोलतो असं? युगंधर, तुला मिळालेला सन्मान आहे हा. अरे हा अवॉर्ड आहे तर तो तुझ्या नावाने जाहीर झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अवॉर्डमुळे आपली कंपनी आहे तर ती जागतिक स्तरावर ओळखली जाणार आहे. आणि युगंधर, तुला का कळत नाही? कळतं का तुला? अरे साधी सोधी गोष्ट नाही. तेव्हा युगंधर स्पष्ट सांगतो की ताई, हे बघ, मी ह्या फंक्शनला नाही जाणार.
विषय संपला इथेच असे बोलून आता युगंधर शिल्पाचं काही न ऐकता निघून जातो. शिल्पा म्हणते की युगंधर अरे ऐक तरी. त्यानंतर आता इकडे आरतीचं काहीतरी काम सुरू असतं. आरची मात्र आता पेपर वाचत आहे आणि पेपरमधील ती बातमी या सगळ्याचं जे काही क्रेडिट आहे तर ते आनंदीला जात आहे. तर आरती आता ऐकत असते. तिला आता आनंदच होत असतो. स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून वेळेवर माझी मदत केली म्हणून मी आज जाहीर समोर तिचे सगळ्यांच्या समोर आभार मानतो. हे पृथ्वीचे जे काही मनोगत आहे ते सगळं काही पेपरमध्ये छापून आलेलं असतं. आता हे सर्व वाचून दाखवल्यानंतर आरची म्हणते की अगं आरती दिदी बघितलंस का, आता आपण सुद्धा सेलिब्रिटी झालेलो आहोत. गावातील प्रत्येकाला आम्ही हे सांगणार आहोत की आम्ही त्या आनंदीच्या बहिणी आहोत जिने पृथ्वी सरांची इतकी मोठी मदत केली. आता हे सर्व ऐकून आरती म्हणते की हो एकदम खरं आहे. मी आनंदीसाठी इतकी खुश आहे, इतकी म्हणजे आता मी त्या गर्विष्ठ माणसाची आभारी तरी आहे कारण त्याने आनंदीला याचं क्रेडिट तरी दिलं. तिला तरी आता त्याने क्रेडिट दिलं पण मला साधं थँक्यू सुद्धा नाही म्हटला तो. तेव्हा आरची तिच्याजवळ येऊन बसते आणि विचारते की का गं तू असं का म्हणतेस. तर आरती म्हणते की अगं मग काय अर्चे, अगं त्याच्या डिझाईनसाठी मी जीवाताड अगदी रात्रभर जागून मेहनत केली आणि त्याने साधं माझं नाव सुद्धा घेतलं नाही. अगदी रात्र जागून डोक्याचा भोगा करून त्याच्यासाठी मात्र मी एकापेक्षा एक अशा भारी भारी डिझाईन बनवल्यात पण साधं त्याने थँक्यू म्हणण्याची सुद्धा दस्ती घेतली नाही. गर्विष्ठ गुतला म्हणून आता आरती पृथ्वीवर चिडलेली आहे. आरतीला हसू येत असतं आणि तेवढ्यात शिर्के तेथे येतात. शिर्के म्हणतात की नुसतं थँक्यू बोलून चालतं का. शिर्केंना बघून आता आरती आणि आरची दोघी आश्चर्यानेच बघतात. आरती म्हणते की काय शिर्के सर तुम्ही आणि तुम्ही इकडे यावेळेस सगळं काही ठीक आहे ना म्हणून आरती धावतच आता शिर्केंच्या जवळ येते. शिर्के म्हणतात की अगं आरती एक प्रॉब्लेम झाला, खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ग. आरती आता विचारते की काय झालं, कोणता प्रॉब्लेम झालेला आहे, नक्की काय झालं बरं शिर्के सर असं विचारत असते. तर शिर्के सर आपल्या खिशामध्ये हात घालतात आणि कुठे गेला प्रॉब्लेम, सापडला आणि तेवढ्यात खिशातून ते एक चावी काढतात आणि आता मात्र ते चावी दाखवतात आणि म्हणतात की हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यावरती आता आरती विचारते की चावी, तर लगेच शिर्के म्हणतात की फक्त चावी नाही, अगदी नवी कुरकुरीत आता करकरीत अशी स्कूटर सुद्धा इथे आलेली आहे. ते ऐकून आता आरतीला आश्चर्याचा धक्काच बसतो. आरतीला तर फारच आनंद होतो आणि शिर्केने मात्र आता स्कूटर गिफ्ट आता आपल्या आरतीला दिलेली आहे. त्यानंतर आता इकडे आनंदी देवघरात पूजा वगैरे करत आहे. माई बापूंना आवाज देतात, अहो कुठे आहात तुम्ही, लवकर इकडे या, बघा ना युगंधरचा नवीन आता हा कुर्ता शिवून आलेला आहे सूट. आणि बापू धावतच येऊन म्हणतात की वा 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 खूपच छान काम केलंस, खूपच छान. आनंदी त्यांचं बोलणं ऐकत असते ते देवपूजा करत असताना. तर माई म्हणतात की मला अगोदरच माहिती होतं की हा पुरस्कार युगंधरलाच मिळणार म्हणून वेळेच्या अगोदरच मी तो शिवायला टाकला होता. आनंदी खुश होत हसते. बापू आता खूपच तिचं कौतुक करत आहे, अगदी छान, खूपच छान काम केलंस तू. आणि हे बघ अगं आपल्या युगंधरला मिळणारा जो पुरस्कार आहे तो अगदी साधा सुद्धा पुरस्कार नाही कारण कंपनीला मात्र आता जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळालेली आहे. आपल्या निंबाळकर घराण्याचं नाव आहे ते 7 समुद्रापलीकडे गेलेलं आहे. आणि तेवढ्यात शिल्पा तेथे येते. शिल्पाचा चेहरा पडलेला असतो कारण युगंधर पुरस्कार घेण्यासाठी जायला तयारच नसतो. तर माई आता खुश होत म्हणतात की बघ ना शिल्पा, अगं बघ त्याचं सूट शिवून आलेला आहे आणि बघ ना आणि हा सूट घालून त्याने पुरस्कार घेण्यासाठी जावं असं माझी इच्छा आहे. म्हणून माई अगदी खुशच म्हणत असतात. आणि तेवढ्यात शिल्पाचा तो पडलेला चेहरा बघून आता म्हणजे काहीच कळत नसतं. तर आपल्या माई म्हणतात की खरंच शिल्पा, अगं आपला युगंधर आहे तर एक मोठा राजा माणूस दिसेल. तेव्हा आता शिल्पा म्हणते की हे बघा माई, तुमचा उत्साह, तुमचा आनंद आणि हा सूट याचा काही उपयोग नाही होणार. तेव्हा माई म्हणतात की का. तर बापू म्हणतात की अगं शिल्पा तू असं का विचारते म्हणतेस. त्यावरती आता शिल्पा सांगते कारण युगंधरने मात्र ह्या अवॉर्ड फंक्शनला जाण्यासाठी नकार दिलेला आहे. ऐकल्यानंतर आता आनंदीला सुद्धा धक्का बसतो. आनंदीला आता म्हणजे तिला समजतं की आता मालक साहेब या पुरस्कार घेण्यासाठी जायला तयार नाहीत. शिल्पा पुढे म्हणते की त्याने असं सांगितलेलं आहे की तो या कार्यक्रमासाठी नाही जाणार. आणि तेवढ्यात मात्र आनंदीच्या हातातील जे काही पूजेचं ताट आणि ते थाळी जे काही वाटी वगैरे आहे तर ती खाली पडते. जोराचा आवाज होतो. आनंदी मात्र आता तो पाण्याचा ग्लास, तांब्याचं ती भांडी चापत असतात. आणि तेवढ्यात मात्र बापू विचारत असत की पण शिल्पा, अगं इतका मानाचा पुरस्कार त्याला मिळणार आहे, तो का ना करत असेल, नक्की काय कारण असेल बरं. हे बघ अगं असा पुरस्कार मिळणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नसते. आनंदी ती भांडे आता गोळा करते आणि उठून उभी राहते. हे सर्व बोलणं ती ऐकत असते. तेव्हा शिल्पा म्हणते की तो काही कारण सांगू, परंतु खरं कारण काय आहे हे मला माहिती आहे. आणि लगेच आनंदीकडे नजर करून म्हणते की खरं कारण तर ही बाई आहे.
कारण हिच्यामुळेच मात्र त्याने आता ह्या इतक्या मोठ्या फंक्शनला जाण्यासाठी नकार दिलेला आहे। हे ऐकून आता आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते, तिला धक्का बसतो। तेव्हा माई म्हणतात की अगं पण पुरस्कार आणि आनंदी यांचा काय संबंध आहे, तू असं का आनंदीला दोषी मारते। तेव्हा शिल्पा तोऱ्यातच म्हणते की माई अहो संबंध आहे, तर आता संबंध आहे असे म्हणत ती आनंदीच्या समोर येते। आनंदीकडे बघत म्हणते की कारण असं संबंध आहे की त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं युगंधर निंबाळकर हे सही चारणी सहित आमंत्रित आहे। आणि आनंदीला आता माई आणि बापूच्या समोर म्हणते की फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या भावाने इतका मोठा सन्मान नाकारलेला आहे, कारण तेथे जाऊन त्याची नाचक्की होणार हे त्याला माहिती आहे। आणि या क्षणाला मला तुझा इतका राग येतोय कारण तू माझ्या भावाच्या प्रगतीच्या आड आलेली आहेस। माझ्या भावाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आणि सुवर्ण क्षण होता आणि तो तुझ्यामुळे घालवलेला आहे, लक्षात ठेव। तुझ्यामुळे मात्र आज तो या सन्मानापासून वंचित झालेला आहे। आणि तेवढ्यात मात्र आनंदीला धक्काच बसलेला असतो। ती म्हणते की देवा, अरे हे काय ऐकावं लागतं मला, कारण पृथ्वीशी तर मी आता या विषयावर नाही बोलू शकत, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला मालक साहेबांशी बोलावं तर लागेलच। माझ्यामुळे तर इतक्या मोठ्या हे इव्हेंटला मालक साहेब स्वतः जात नसेल तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार। किती काही झालं तरी मालक साहेबांना या पुरस्कार सोहळ्यासाठी जावंच लागेल आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी मी स्वतः त्यांना घेऊन जाणार आहे असे आनंदी आता ठरवते। त्यानंतर आता इकडे जी काही गाडी शिर्केंनी दिलेली असते स्कूटी, तर ती आता बघून सगळ्यांनी दोघीजणी खूपच खुश होतात। आरची तर धावतच येते, हो बघ ना आरती ताई, आरती दिदी, शपथ स्कूटी बघ ना तुला। आता आरतीला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो, ती सुद्धा स्कूटी स्कूटी म्हणत आता त्या चावीकडे बघत असते आणि म्हणते की हे बघ आता काही झालं तरी मला गाडी, तर शिर्के म्हणतात की हो हे बघ पृथ्वीला तुझी मदत केली त्याने तुझ्यासाठी आता ही स्कूटी दिलेली आहे। आरतीच्या हातात तो आता ती चावी देतो, आरती चावीकडेच पाहत असते। तेवढ्यात आरची विचारते की शिर्के साहेब आमची स्कूटर कुठे आहे। शिर्के आता तिकडे बाहेर हात करतात, दोघी धावतच दारात येतात आणि दारात ती स्कूटी उभी असते। तेव्हा लगेच आता आरची आणि आरती स्कूटरच पाहत असतात, तर आरती आता अगदी तिला आनंद होतो। तेव्हा आता आरची लगेच आता शिर्के सरांना म्हणते की शिर्के सर, कोणीतरी मात्र मगाशी काय म्हणत होतं की पृथ्वीला थँकलेस, कारण पृथ्वी सरांनी मला थँक्यू सुद्धा म्हटलं नाही, म्हणून ती आता रागराग करत होते। पण पृथ्वी सरांनी त्याच व्यक्तीसाठी इतकी मस्त आणि इतकी महागडी स्कूटर पाठवलेली आहे, म्हणून किमान यासाठी आता त्या व्यक्तीने पृथ्वी सरांना थँक्यू तर म्हटलंच पाहिजे। बरोबर आहे ना आरती ताई, म्हणून आरतीला सुद्धा विचारते। शिर्के मात्र हसत असतात आणि स्कूटर खरंच खूप भारी आहे ना, म्हणून मात्र आता आरची खुश होते आणि आरती सुद्धा खुश होता त्या चावीकडे बघत असते। त्यानंतर आनंदी लगेच आता युगंधरशी बोलण्यासाठी रूममध्ये येते आणि युगंधरला म्हणते की हे बघा मालक साहेब, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी तुला जे काही बोलायचं आहे तर ते जरा लवकरच बोल, कारण एक काम मी हाती घेत आहे, मला काम बाकी आहे। तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही त्या अवॉर्ड सोहळ्याला जाण्यासाठी का नकार दिलेला आहे। मात्र आता मालक साहेब म्हणजे युगंधर म्हणतो की मी तुला कालच सांगितलं आपण पुन्हा त्या विषयावर चर्चाच करायची नाही। तेव्हा आता हे ऐकून आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, आपण जर त्या विषयावर काही बोललोच नाही तर प्रश्न कसे सुटत राहतील, आणि मला माहिती आहे की हे बघा मालक साहेब, त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये मला तुमच्यासोबत तुमची पत्नी म्हणून बोलवलेलं आहे, म्हणून तुम्ही ह्या कार्यक्रमाला जाण्यासाठी नकार देतात ना। हे सर्व काही ऐकल्यानंतर युगंधर म्हणतो की नाही आनंदी, हे तुझ्यामुळे नाही, मी तुझ्यामुळे आता ह्या निर्णय नाही घेतलेला आणि ह्या इव्हेंटला मी जायला नाही म्हटलो, याला तू स्वतःला कारणीभूत ठरू नकोस, कारण हा निर्णय मी माझ्या मुलांसाठी घेतलेला आहे आनंदी। आणि बघ ना कित्येक वर्षानंतर आनंदी या घराला घर पण आलेला आहे। वर्षानुवर्ष मी ज्या मुलांच्या डोळ्यामध्ये भीती बघत आलो आणि त्याच मुलांच्या डोळ्यामध्ये आज माझ्याविषयी असणारा आदर आणि प्रेमाला त्यांच्या डोळ्यात दिसत आहे। आणि आज मात्र पहिल्यांदा त्यांना या घरामध्ये आपल्या घरामध्ये घर पण जाणवतं, आपलेपणा जाणवतो। आणि हे बघ आनंदी, मला माझ्या मुलांच्या मनातील ही भावना आहे तर त्या कुठल्याही अवॉर्डपेक्षा खूप मोठी आहे, मला जास्त माझ्या मुलांची काळजी आहे। मला मात्र माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद आणि तो आपलेपणा कुठल्याही किमतीसाठी नाही घालवायचा। आणि हे बघ आनंदी, अगं या घरामध्ये जे काही सुखाचं चित्र उभं राहिलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे। आणि हे बघ राहिली गोष्ट त्या काचेच्या तुकड्याची, आणि जरी सुद्धा मी तिकडे नाही गेलो तरी सुद्धा मात्र ते तिकडे पाठवून देतील। आणि हे बघ आनंदी, मी तिकडे नाही गेलो तरी सुद्धा माझ्या कर्तृत्वावर काही फरक नाही पडणार, आणि तसंही आनंदी मला हिरो नाही बनायचं, मला फक्त आणि फक्त माझ्या मुलांचा एक चांगला बाप बनायचा आहे। तेव्हा आनंदी हे सगळं ऐकून घेत आहे।
आणि मला मात्र समिताचा तो प्रश्न आठवतो, आज तुझ्यामुळे आनंदी मला माझं घर आणि माझी मुलं, मला तो आपलेपणा परत मिळाला आणि यासाठी मात्र मी हजारो पुरस्कार लाथाडायला तयार आहे. मला फक्त माझ्या मुलांची काळजी आहे. तेव्हा आता युगंधर बाहेर निघून गेलेला असतो, परंतु हा विद्याधर मात्र आता यांचं बोलणं आहे ते चोरून ऐकत असतो. आता हा विद्याधर हे सगळं काही ऐकून म्हणतो की बरं झालं, ह्या युगंधरची सगळ्यात मोठी कमजोरी माझ्या हाती लागली. त्यामुळे आता हा खेळ संपलेला नाही अजून. हा खेळ मात्र आता इथून पुढे सुरू होणार आहे. तर म्हणून मात्र आता विद्याधर आणखीनच आता गेम करण्याचे प्रयत्न करायला सुरुवात करतो. त्यानंतर इकडे पृथ्वी कारखान्यामध्ये आलेला आहे आणि आता मात्र तेवढ्यात त्या केबिन मध्ये आरती धावतच येते आणि ती चावी वगैरे दाखवत विचारते, तू खरंच मला इतकी महागडी स्कूटर गिफ्ट म्हणून दिली? मला विश्वासच बसत नाही की नक्की तूच पाठवलेली आहे की काय. आणि तेवढ्यात पृथ्वी आता आरतीकडे बघतो आणि म्हणतो की हे बघ, कुणाच्याही ऑफिसमध्ये येताने नॉक करून येत असतात, हे तुला माहिती नाही का? कारण कसं आहे की आज आपण एका ऑफिसमध्ये उभे आहोत आणि त्या ऑफिसचे काही नियम असतात. आत येण्याच्या अगोदर परवानगी घेऊन यायची असते. आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला काही स्वतः मात्र काही शिस्त वगैरे लावायला हवी. त्यामुळे तू आता आरती एक काम कर, तू जशी आलेली आहेस तशीच परत दरवाजामध्ये जा आणि दरवाजावर नॉक करायचं. मी आय कमिंग सर असं विचारायचं. मी तुला कमिंग म्हणालो तर तू आता यायचं. आणि आता मात्र तो हसत असतो. तेव्हा आरती आता स्वतःशी हळूच म्हणते, याने मला स्कूटर गिफ्ट केली म्हणून मी शांत आहे, नाहीतर याला काय इंग आहे तो दाखवला असता. आणि आता मात्र पृथ्वी विचारतो की तू काही म्हणालीस का? तेव्हा आता आरती लगेच म्हणते की नाही, मी काही म्हणाले नाही आणि तुला सांगणं तर इतकं महत्वाचं नाहीच. तेव्हा आता पृथ्वी हसतो आणि म्हणतो की जा ना बाहेर, दरवाजामध्ये जाऊन उभी राहा. तर आरती म्हणते की हो जाते ना मी बाहेर. पृथ्वी तिला हात करून म्हणतो की प्लीज. आणि तेवढ्यात आरती पुन्हा आता दरवाजात जाते आणि तेथे उभी राहून ते दरवाजा वाजवत मी आय कमिंग सर असं म्हणते. तेव्हा मात्र आता पृथ्वी मुद्दाम विचारतो की आपण कोण आहात? त्यावरती आता आरती म्हणते की आरती नाईक. तेव्हा पृथ्वी आता मुद्दाम तिची गंमत करत म्हणतो की काय काही जर महत्वाचं काम असेल तर येऊ शकतात. त्यावरती आरती म्हणते की हो आहे ना, जरा महत्वाचंच काम आहे, येऊ का आतमध्ये? त्यावर आता पृथ्वी लगेच म्हणतो की यस. आरती आता आतमध्ये येते. पृथ्वी तिच्याकडे बघत म्हणतो की हे नेहमी असंच करायचं, असंच विचारून आतमध्ये यायचं. आणि परत आरती म्हणते की हातामध्ये चावी दाखवत, तुम्ही जी काही मला स्कूटर गिफ्ट केलेली आहे त्याबद्दल थँक्यू. तेव्हा आता पृथ्वी विचारतो की स्कूटरसाठी? अहो स्कूटरसाठी काही थँक्यू वगैरे म्हणण्याची तुम्हाला गरज नाही. कारण कसं आहे की ती स्कूटर मी तुम्हाला गिफ्ट नाही दिली, मी तुम्हाला ती स्कूटर माझ्याच कामासाठी दिलेली आहे. कारण कसं आहे की माझ्याबरोबर काम करणारी लोक मला लेट आलेली नाही चालणार आणि मला सगळं काही परफेक्ट लागतं. आणि त्यात म्हणजे आता तू माझ्या डिझाईन टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि मी तुझी सगळी माहिती काढली तेव्हा मला समजलं की तू सायकलने येतेस म्हणून. कधी कधी तर तुझ्या सायकलची चेन तुटते, मग तुला येण्यासाठी उशीर होतो. हे बघ, तुला जर माझ्या प्रोजेक्ट मध्ये काम करायचं असेल तर तुला त्यासाठी वेळेवर यावंच लागेल, यू अंडरस्टँड. तेव्हा आरती ऐकून घेते आणि यस असं म्हणते. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की गुड. आणि एनिवे मला सकाळी लवकर निघायचं आहे, त्यामुळे उद्यापासून मात्र सकाळी रोज ऑफिसला 8 वाजता टच व्हायचं. यस समजलं. तेव्हा आरती म्हणते की हो यस. तर लगेच पृथ्वी खुश होत गुड असं म्हणतो. तेव्हा आता आरती त्याच्याकडे रागाने बघत असते. पृथ्वी मात्र काम करता करता पुन्हा आरतीकडे बघतो आणि तिला डायरेक्ट विचारतो की चहा पिशील का? आणि जर तुला मला बघून झालं असेल तर बाहेर जा, काम कर आता तुझं स्वतःच. तेव्हा आता आरतीला फारच राग येतो. आरती रागाने बाहेर जाते आणि पृथ्वी आता खूपच तिची गंमत करत हसत असतो. त्याला खूप असं हसायला येतं. त्यानंतर आता इकडे आनंदी विचार करत आहे किचनमध्ये तिचं काम सुरू असतं आणि काम सुरू असताना मात्र आता ती विचारात पडलेली असते. आणि तेवढ्यात मात्र तेथे हा नालायक विद्याधर येतो आणि आनंदीकडे बघत मात्र तो तेथील आता ते टोपलीतील सफरचंद खायला घेतो आणि खात खात तो मात्र आनंदीच्या जवळ येतो. एकटक आनंदीकडे बघतो पण आनंदीला समजतं नक्की हा विद्याधरच आलेला आहे. पण ती लगेच सावरूनच स्वतःला बाजूला करते आणि घाबरतच विचारते की तुम्ही? तेव्हा लगेच आता हा विद्याधर म्हणतो की अरे बाप, डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी सुद्धा पावलांचा आवाज आणि हा वास त्याच्यावरून मात्र तू अचूक टिपतेस नक्की कोण आलेला आहे म्हणून. परंतु हे बघ, तू मात्र एकच नंबर बायको आहे. परंतु एक गोष्ट म्हणजे वरून नाही तर खालून एक नंबर. आणि हे बघ, तू तर इतकी अपशकुनी आहे, कारण आता तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याला जो काही आता इतका जगभरातील अगदी इतका मोठा अवॉर्ड मिळत आहे, इतका मोठा पुरस्कार मिळणार आहे आणि आता मात्र तो पुरस्कार तो लाथाडतो आणि हा पुरस्कार मिळण्यासाठी लोकांचे अख्खे आयुष्य निघून जातात. आणि तो पुरस्कार म्हणजे आता हा फक्त आणि फक्त तुझ्यामुळे युगंधरला लाथाडू लागावा लागला आहे, हे लक्षात ठेव. आणि जगाला सांगण्यासाठी
लपवण्यासाठी मात्र तो पोरांचं खोटं कारण देतोय बिचारा आणि परत हसतो हसतो आणि म्हणतो की काय ग आनंदी, अगं बघ ना ने तिचा खेळ कसा आहे, म्हणजे हे बघ त्याने मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आता मात्र त्याची पाळी आलेली आहे. त्याने मात्र तुला स्वतःची बायको बनवून स्वतःच्या हाताने त्याचं करिअर आणि आयुष्य पार मात्र त्याने संपून टाकलं. तुझ्याशी लग्न करून मात्र त्याने आपलं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. तेव्हा आता आनंदी काहीच उत्तर देत नसते. विद्याधरचं बोलणं ती ऐकूनच घेत असते, परंतु हा विद्याधर एक ना एक आता शब्द तिला बोलत असतो आणि म्हणतो की हे बघ आनंदी, अगं तुला स्वतःची लाज कशी वाटत नाही बरं, तुझ्यामुळे आज युगंधरला इतका मोठा मानाचा पुरस्कार डावलावा लागतो आणि या सगळ्याला तूच जबाबदार आहे, म्हणून तो सुद्धा आनंदीला दोषी ठरवत आहे आणि आनंदीला मुद्दाम आता उकसून देण्यासाठी हे सर्व तो नाटक करत आहे. आता विद्याधर पुढे म्हणतो की तू या घराला आणि ह्या निंबाळकरांच्या कुटुंबाला लागलेला शाप आहे. तुझ्यामुळे आज युगंधरचं आयुष्य आणि हे घर धुळीस मिळणार आहे, हे लक्षात ठेव. आणि हे सगळं माझ्याकडून तू लिहून घे. आणि तिच्याकडे एकटक बघत आता सफरचंद खात मात्र तो तोरेतच बाहेर निघून जातो. तेव्हा आता आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. आनंदी आता ठरवते की बास झालं, आता मात्र मी आणखीन नाही सहन करू शकत. झाला तो अन्याय बाद झाला, आता आणखीन अन्याय सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये राहिलेली नाही. आता किती काही झालं तरी शेवटी आज मला निर्णय घ्यावा लागणार आहे. मालक साहेबांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या कष्टासाठी मला पृथ्वी आणि मिताली यांना सत्य सांगावंच लागेल. तेव्हा आनंदी मात्र आता ती त्यांची आई आहे हे सत्य सांगण्याचं ठरवते. मला मुलांना मात्र हे सांगावंच लागेल, किती काही झालं तरी मी मालक साहेबांची पत्नी आणि त्यांची आई आहे आणि ह्या निंबाळकर घराण्याची सून आहे, की मला हे सगळं आता लपून ठेवायला नको, बाद झालं. मालक साहेबांना हा जर पुरस्कार मिळवून द्यायचा असेल तर मला हे सर्व करणं भागच आहे. म्हणून आनंदी मात्र आता हे सत्य सांगण्याचं ठरवते. असा तिने आता पक्का निर्धार केलेला असतो आणि तिने आता हे सत्य सांगून मात्र आता हे विद्याधरचं जे काही तोंड आहे तर ते बंद करण्याचं ठरवलेलं असतं. आनंदी आता स्वतःला पुढे म्हणते की किती काही झालं, कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा एक पाऊल मी पुढे आता म्हणजे मागे नाही टाकणार. किती काही झालं तर मी पुढेच जाणार आणि हे सत्य शेवटी मुलांना कळायला हवं, कारण त्यांना जर आता हे सत्य उशिरा कळाले किंवा दुसऱ्याकडून कळाले तर मात्र फार उशीर झालेला असेल आणि त्यावेळेस आता मुलांना काय वाटेल. त्याने एकतर आपल्यावर इतका विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वास आपण जर तोडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, मुलांची मनं तुटली जातील आणि मुलांची आता युगंधर म्हणजे मालक साहेबाविषयी जे काही प्रेमाची आणि आपुलकीची भावना मुलांच्या मनामध्ये जागी झालेली आहे ते सगळं काही उद्ध्वस्त होईल. यासाठी मात्र आनंदी आता सगळं काही सांगण्याचं ठरवते आणि शेवटी तिने पक्का निर्धार केलेला असतो की आता मी मुलांना हे सत्य सांगितल्याशिवाय काही राहणार नाही. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की आता काय होणार आहे. आणि आता मात्र ती आरतीला घरी बोलावते आणि आरतीला चिठ्ठी लिहायला सांगते की हे बघ आरतीताई, तू असं लिही, हे बघ पृथ्वी, मी मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे आणि मी तुमची आई आहे. आणि ती चिठ्ठी मात्र ती पृथ्वीच्या रूम मध्ये ठेवायला सांगते. पृथ्वी आता ती चिठ्ठी बघतो आणि वाचतो तर त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. बाहेर सगळेजण उभे आहेत आणि सगळेजण उभे असताना मात्र आता पृथ्वी रागरागाने मात्र ती चिठ्ठी घेऊन बाहेर येतो आणि आनंदीकडे सगळ्यांच्या समोर तो रागाने बघतो. तर आता आरती सुद्धा तेथेच आहे आणि पृथ्वी सगळ्यांच्या समोर म्हणतो की हे बघ, तू लिहिलेली चिठ्ठी मी वाचलेली आहे आणि हे सर्व करायला तुला लाज कशी वाटली नाही. म्हणून पृथ्वी ती चिठ्ठी रागाने फाडतो आणि आनंदीच्या अंगावर फेकून देते. तेव्हा आता आनंदीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आरती सुद्धा खूप घाबरते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल, आता पृथ्वीला नक्की कोणतं सत्य समजलं असेल हे बघण्यासाठी आता मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. नाही टिकणार मा, टिकणार.